आता आम्ही आलो आहोत चेतना हॉटेलमध्ये खाण्यासाठी। आम्ही आलो आहोत आता चेतना हॉटेलमध्ये। चला जाऊया आता। हे बघा आम्ही आलो आहोत चेतन हॉटेलमध्ये। मी माझी बहीण, माझे पप्पा आणि माझा भाऊ। हॅलो बाय। आता आम्ही आलो आहोत परत स्मार्ट बाजारामध्ये।
रात्रीचे वाजलेले आहे 8:30 आणि माझ्या बाबांनी मागच्या साईडला बघितले 2 जणांना, 2 माणसांना बघितले, काय माहिती कोण होते, त्यांना आवाज दिलं. मग दादा आले खाली, म्हणे कोण आहे बघ म्हणे. तोपर्यंत ते गायब होऊन गेलेले होते. तर पप्पा आणि मम्मी बाजूला विचारत आहे की काय काय चालू आहे. आणि खूपच गवत आहे ना वरपर्यंत, झाडं आहे खूपच, मग काही दिसत नाही चांगलं. पण आम्ही टॉर्च लावून 3ऱ्या मजल्यावर बी गेलो, 2ऱ्या मजल्यावर बी बघितलं, पण कोणीच नव्हतं. तर आता विचारपूस करत आहे बाजूंना की कोणी होतं का, तुम्हाला दिसलं का. मी तर ठेवतो आता पुढच्या लाईट. आता आम्ही चालू केलं हो मागच्या साईडला ना. 10 मिनिटं झाली. 2 माणसं होती, काय घुसले त्याची काय दाखवलं बाजूला. आता ते विचारताय आणि सांगताय की लाईट सुरू ठेवावं, कोणी यायला नको. तर तुम्ही बी सावधान राहत जा, कारण की आजूबाजूला जर कोणतीही माणसं आपल्याला दिसले तर लगेच त्यांना विचारायचं की काय करताय. आता माहीत नाही ते डबल येतील की काय माहिती, चोरीच्या मामल्यात आल्या असतील तेही नाही माहिती. तर बघावं लागेल. आणि आम्ही वरती जाऊन, मी आणि माझ्या पप्पाने बॅटरी लावली इथं बाजूला, पण तिथं कोणीच नव्हतं कारण की खूपच झाडं होते. तर बघू आता झाली म्हणजे आले परत तर तुम्हाला दाखवेल. तिथं खूप अंधार आहे, मग तुम्हाला काही दाखवलं नाही, खूपच अंधार आहे. आता रात्रीचे वाजले आहे 10 आणि आता आलेलं आहे पाणी. म्हणजे आता मोटर वगैरे सगळी सुरू केली आहे. मम्मीने आता जरासं पाणी जाऊ दे, त्याच्यानंतर पाणी भरायचं आहे. खूपच थंडी आहे, वरतून थंडीमध्ये पाणी सोडलं आहे, काय माहिती एवढं लो रात्रीचं पाणी सोडलं आहे. खूपच थंडी असते. आम्हाला समोरच्या म्हणजे समोर राहतात ना, मग त्यांनी आम्हाला कॉल केला आणि सांगितलं की पाणी आलं आहे. आम्ही लगेच उठलो की काय म्हटलं एवढ्या रात्री पाणी आलं. बघा ना, परत 10 वाजले, रात्रीचे 10 वाजले, अजून थंडीच पडते. मला दाखवते. मम्मीने कुलूप लावले होते, सगळे कुलूप आता परत खुलले. ते बघा तिथं मम्मी पप्पा हे करत आहे. आता आम्ही बाजूला बी सांगितलंय की हे आलेले पाणी भरा. आता सगळ्यांना सांगावं लागतं गल्लीमध्ये पाणी आलंय. आता समोरच्या आजीने आम्हाला सांगितलं आणि आम्ही बाजूच्या यांना सांगितलं, त्यांनी त्यांच्या बाजूच्या यांना सांगितलं असेल. रात्रीचं 10 वाजायला कोणी पाणी सोडलं. खरंच एवढी खूपच थंडी आहे. आणि मी आता जाणारच होती झोपण्यासाठी. ते दादांना 2 माणसं दिसले होते, ते मी पहिले सांगितलं. तर त्याच्यानंतर बी अजून दुसऱ्यांना दिसले, पण त्याचं काही नव्हतं कारण की तिथं खूपच झाड आहे ना. मग झाड एक मोठं झाड आहे खूपच, म्हणजे आपल्या एवढंच आहे, माझ्या एवढंच आहे. तर ते झाड लाईट लावलं की चमकायचं, तर दादांना वाटायचं की तो माणूस आहे. खूपच म्हणजे मला तर खूप झोप लागणार की नाही लागणार काहीच हे लागत नव्हतं. खूपच घाबरून गेली. म्हटलं रात्रीमधनं कुणी आलं तर काय करायचं. आणि वरतून रात्रीमधनं 10 वाजायला यांनी पाणी सोडून दिलं, काही वाटत नाही. तर चला 10 वाजले. गुड नाईट सगळ्यांना. पाणी भरतो, आम्ही झोपतो. आणि या व्हिडिओला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गुड नाईट.